ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला गेलेत। वायबी चव्हाण सेंटर इथे संजय राऊत आणि शरद पवारांची बैठक होतीये। मतपडताळणी संदर्भात कायदेशीर बाबींवरती या बैठकीदरम्यान चर्चा होईल अशी शक्यता आहे। सुप्रिया सुळे देखील या बैठकीला उपस्थित असल्याची माहिती मिळतेय। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। निलेश, मतपडताळणी संदर्भात कशी मोर्चे बांधणी सुरू आहे शरद पवार गटाकडून आणि ठाकरे गटाकडून? प्रज्ञा, शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या वायबी चव्हाण सेंटर या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबत एक बैठक सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। या बैठकीमध्ये प्रामुख्यानं आता विरोधकांनी ज्या पद्धतीने ईव्हीएम विरोधात भूमिका घेतलेली आहे आणि एकंदरीतच कायदेशीर बाजूंची पडताळणी सुरू आहे त्या संदर्भातली या बैठकीत चर्चा होऊ शकते। यासोबतच शरद पवार गटातील अनेक उमेदवारांनी फेरमतमोजणीची मागणी केलेली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातली जी बैठक झाली होती तिथं देखील अनेक उमेदवारांचं हेच म्हणणं होतं की ईव्हीएम संदर्भात त्यांना अडचणी आहेत, ईव्हीएम मध्ये प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यामुळे कुठेतरी या सगळ्या विषयांसंदर्भामध्ये फेरमतमोजणी जी आहे ती व्हायला पाहिजे। अनेक उमेदवार जे आहेत ते पैसे भरतायत आणि फेरमतमोजणीची मागणी करतायत। त्यांना काही विशिष्ट मतदान केंद्र सांगायचे आहेत, त्या मतदान केंद्रांवरील मतांची मोजणी जी आहे ती होणार आहे। या सगळ्या संदर्भामध्ये दिल्लीमध्ये शरद पवार होते, त्या ठिकाणी देखील वकिलांची एक फौज त्यांच्यासोबत होती आणि तिथं देखील कायदेशीर बाबींसंदर्भात पडताळणी सुरू असल्याचं पाहायला मिळालं होतं। कदाचित याच विषयासंदर्भामध्ये आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासोबत या विषयांवर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे। काही वेळापूर्वी संजय राऊत या ठिकाणी पोहोचलेत आणि साधारणपणे 15 मिनिटांपूर्वी शरद पवार देखील वायबी चव्हाण सेंटरला आलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये आता ही बैठक सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। निलेश, अपडेट जाणून घेऊ बैठकी संदर्भातले। सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।